आरोपांची राळ उठवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडेंची भेट. मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य. प्रकृतीची विचारपूस करण्यात काहीही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत. धस आणि मुंडे आपल्यासोबत 4.5 तास होते. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर सुरुवातीला खंडन करणाऱ्या सुरेश धस यांच्याकडनं अखेर भेटीचा तपशील जाहीर. वाल्मिक कराडवरून अडचणीत आलेले धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत बढती. कोर ग्रुपमध्ये समावेश. नाराज भुजबळांची ही वर्णी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कथित बी टीममधल्या 4घांची नावं धनंजय देशमुखांनी केली जाहीर. बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे, मोराळे अजूनही मोकाट. देशमुखांचा एबीपी माझावर खुलासा. नाशिकमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंनी घेतली कुंभमेळ्यावर बैठक. गिरीश महाजनांची गैरहजेरी. कुंभमेळ्यातल्या निमित्ताने महायुतीतल्या मतभेदांची चर्चा जोरात. विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याची काँग्रेसची तयारी. ठाकरेंची शिवसेना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असल्यास काँग्रेसची भूमिका. रणवीर अलाहाबादिया सध्या नॉट रिचेबल. घराला कुलूप आणि वकिलांशी संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती. अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा. मंत्री आशिष शेलारांचे निर्देश. परवानगी न घेता तिकीट विकणाऱ्या शोची ही चौकशी. इंडियाज गॉट लेटेंट निर्लज्ज कांदेपोहे वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची खबरदारी. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता. 100 रुपयात विमा देण्याचा निर्णय होणार. कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचं संचालक मंडळ बरखास्त. आरबीआयकडनं संचालक मंडळाला दणका. 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त. क्रिकेट विषय घेऊन होता येणार पदवीधर. मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठासह सुरू करणार पदवी अभ्यासक्रम. युक्रेनमधल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पावर रशियाचा हल्ला. युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा. रशियाने केला आरोपांचा इन्कार. हल्ला पूर्वनियोजित असल्याचं व्यक्त केला संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.